जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज जो लास्टवाला प्लॉट होता तो पण चालू केला आहे. तो काही जास्त दिवसाच नव्हता, 2 दिवसाचा होता. काल 7 गल्ले काढले आणि आज तर बंद आहे, म्हणजे एक दिवस बंद आहे आणि दुसरे दिवस चालू करणार आहे. इथून या 7 गल्ले बाकी. आणि दुसरा विषय म्हणजे ना, शेणखत टाकायला माणसं आलेली, त्यांनी असे डोबळे केलेले. मग आपण म्हणजे हा पूर्ण कटाचा एक डोबळा नाही का, आणि आपण काय केलेलं माहिती का, या डोबळ्यात युरिया आणि या डोबळ्यात 24 म्हणजे असे वेगवेगळे टाकलेले. आणि त्यांचं पण तिकडं आहे ना चालू आहे ते डोबळे करायचं काम. आता त्यांच्या कामावर घेऊन गेलं आणि ते म्हणजे आणखी रेकॉर्डिंग कवर करून राहिलं. त्याच्यामुळे तुम्हाला लांबून दाखवतो आहे त्यांचं चाललं आहे डोबळे करायचं काम. आणि आपली एक ट्रॉली, दुसरी ट्रॉली बी आपल्याला आहे ना, आपल्या शेजारचे खाल्ल्या बाजूला या बाबाच्या तिकडं त्यांच्याकडून ट्रॉली आणायला जायचं थोड्या वेळाने. अजून तर चालले त्यांचं प्लॉटचं पुरं झाले ना डोबळे करायचं. मग युरियाचे 24 टाकून घेतल्यानंतर मग शेणखत टाकायला चालू करतील, म्हणजे मध्ये जेवण करून घेतील. जेवण झाल्यानंतर मग चालू करतील टाकायला. 2 ट्रॉल्या भरून तर गेले आणि इडा आहे ना 24चे आणि युरियाची गोण पण आहे ना फाडून ठेवलेली की लगेच टाकायला सुरुवात करणारी. मग त्यांचे पण अजून अर्ध्याच्या पुढं निघाले ते खड्डे करायचं काम. म्हणजे ते खड्डे करीत अर्ध्यापर्यंत आले. ते 6 माणसं होते, म्हणजे तिकून 6 गल्ल्या चालत होते, येतानी परत 6 गल्ल्या म्हणजे 12 गल्ल्या झाल्या होत्या. अर्ध्यापर्यंत झालं होतं आणि मग अर्धे राहिलो ते म्हटलं गोणी बिणी फोडून ठेवू, म्हणजे आम्ही लगेच टाकायला सुरुवात करणार होतो नाही का 24 आणि युरिया. आणि हे जो बोध आपण फोडले ना, या दोन्ही झाडांमधलं अंतर आहे ना 6 फूट आहे. म्हणजे अजून एखादा फूट सोडून 5 फूट आपण तो खड्डा करून गेले आणि त्याच्यामध्ये मग आता इथं युरिया आणि लगेच साईडला 24 तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ना, आपण ते एका खड्ड्यामध्ये युरिया आणि एका खड्ड्यामध्ये 24 टाकून घेतलं. ही युरिया 24ची ना पाटी होती आणि ही युरियाची पाटी होती असं भरून, आणि लगेच टाकायचं काम चालू होतं नाही का. ट्रॉली कशी भरते ते पण पाहून घे. पाट्यांमध्ये 6 माणसं लगेच एकखट्टी बिलगून आणि लगेच टप्पा ट्रॉली भरून घेत होते नाही का. त्याच्यामुळे जास्त टाईम पण लागत नव्हता ट्रॉली भरायला. पाट्या भरायच्या, लगेच ट्रॉली खाली करायच्या, फास्टमध्ये काम चालू होतं. ही एक ट्रॉली भरून उभी, तिकडं लगेच बुजवायचं पण काम चालू आहे. सुपर फास्ट आहे पण लगेच टाकून दिले. एवढं पडतं. आता ते टाकताना ना असं काय मोजून मापून नाही राहतं आपला अंदाज, पण मग अंदाज कसं एकदम परफेक्ट आलं नाही का. आणि तिकडे लगेच सुपर फॉस्फेट टाकून आणि लगेच बुजवायचं काम पण चालू आहे, म्हणजे लगेच सगळं काम एकखटीच. आणि त्याच्यामध्ये पण परत नळ सरळ करून घेतले का परत जाणवायचं सुद्धा नाही का काही काम केलं काय, एकदम लगेच ओकेमध्ये काम तयार होऊन. अशा प्रकारे आपलं शेणखत टाकायचं काम चालू आहे. बाई उन्हात आणायचं नाही का, दिवसभर ते माणसांना मागं थांबावं लागतं आणि जाम होऊन जातं नाही का. चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.